कालच्या मिनी व्लॉग मध्ये पाहिलं तुम्ही आम्ही दरगोबाचे दर्शन केलेले. आता स्टार्ट करूया पार्ट 2. दरगोबा पासून रेवणसिद्ध जवळ असल्याने आम्ही इकडेच दर्शनाला आलो होतो. रेवणसिद्धचे दर्शन झाल्यानंतर पादुका व नंदीचे पण दर्शन घेतले. आता तोपर्यंत तुम्ही गणपती बाप्पाचे दर्शन घ्या. रेवणसिद्धचे दर्शन झाल्यानंतर आम्ही परत एकदा पाऱ्यामध्ये आलो. आम्ही आलो आणि तेवढ्यातच आरती पण चालू झाली. ढोलाच्या गजरात आरती संपन्न झाली आणि त्यानंतर सर्वांनी महाप्रसाद घेतला. दरगोबाचे दर्शन झाले, रेवणसिद्धचे दर्शन झाले आणि आता राहिलं होतं होनाईचे दर्शन घ्यायचं. येत असताना आमच्या सोबत काका पण होते. यानंतर आम्ही होनाईच्या मंदिराजवळ आलो. तिथे मला चाफ्याचं फुल दिसलं, मग ते मी घेतलं. मंदिराचे काम तिथले चालूच होते. त्यानंतर आम्ही वरती आलो आणि दर्शन घेतलं आणि डोंगरावरून दिसणारा हा व्ह्यू डोळ्याची पारणं फेडून जातो. आणि घरी येऊन रक्षाबंधन सेलिब्रेट केलं.